तर चला आले का सगळे आपले लाडके बांधकाम कामगार ज्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता किंवा आता जून जुलैचे नवीन फॉर्म भरणार आहेत, तर त्यांनी ही चूक केली तर त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची जी स्कॉलरशिपची रक्कम आहे ती कधीच जमा होणार नाही। तुम्हाला ही चूक चुकूनही करायची नाही आहे आणि हा व्हिडिओ त्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे, त्या कामगारांमध्ये शेअर करायचा आहे ज्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे किंवा आता ते भरणार आहेत किंवा त्यांनी भरून खूप दिवस झालेत पण तो फॉर्म सारखा पेंडिंगमध्येच दाखवत आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी डिफरन्स येत नाही आहे, तो पेंडिंगमध्येच जात आहे। तो एक तर ॲक्सेप्टही होईना आणि इनॲक्सेप्टही होईना। त्यांनी काय करायचं आहे, त्यांची सगळ्यात मोठी चूक ही बँक खात्याची झालेली आहे। कारण महाराष्ट्र सरकारने आणि त्यापैकीच आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जे मंडळ आहे त्यांनी आता आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांचे बँक खाते चुकीचे होते अशा बांधकाम कामगारांचं जे त्यांचा स्कॉलरशिपचा क्लेम होता किंवा अर्ज होता तो त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे। आता बांधकाम स्कॉलरशिप या खात्यात पैसे जमा होणार आणि चुकीच्या खातेदारांना मिळणार नाही असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुम्ही जर चुकीचं खातं टाकलेलं असेल तर त्याला एडिट कसं करायचं ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण एडिट करणं देखील खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही तो फॉर्म एडिट केला नाही तर तुम्हाला या वर्षीची स्कॉलरशिप मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ ध्यान देऊन पाहायचा आहे आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करून आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या अशाच महत्त्वाच्या जी बांधकाम कामगार संबंधातील व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती ते अपलोड केले जातात आणि ते सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळावे यासाठी तुम्हाला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर बनतोच। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो प्रत्येक जणाला की आम्ही जो क्लेम भरलाय तो क्लेम पेंडिंगच आहे किंवा तो क्लेम ॲक्सेप्ट केव्हा होणार आणि आम्हाला त्याची रक्कम किंवा जे पैसे आहेत ते बँक खात्यात केव्हा जमा होणार। पण मित्रांनो, जर तुम्ही चुकीचे बँक खात्यात टाकलं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही चुकीचं बँक खातं टाकलं असेल तर तुमची जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणारच नाही। आता प्रत्येक जणाला वाटत असेल की आम्ही जो आमचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर बरोबर टाकलाय तर काय प्रॉब्लेम येणार नाही, आम्ही जे बँकेचं नाव आहे ते देखील बरोबर टाकलंय किंवा आमच्या बँकेची शाखा सरकारी बँक टाकली सगळं बरोबर टाकलंय, जर आमच्या बँकेत पैसे येऊन जातील तर मित्रांनो हे काहीच प्रॉब्लेम नाही आहे। जर तुम्ही तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर जरी बरोबर टाकलाय तरी पैसे मिळणार नाहीत, जो IFSC नंबर जरी बरोबर टाकलाय तरी पैसे मिळणार नाहीत, जर तुम्ही बँक अकाउंट होल्डरचं जे नेम असतं म्हणजेच खातेदाराचं नाव असतं ते बरोबर टाकलं असेल तरी देखील पैसे येणार नाहीत। आज आपल्यासमोर महाराष्ट्र सरकारने सगळ्यात मोठी जी प्रत्येक बांधकाम कामगार चूक करतो आणि त्याला दरवर्षी त्याच चुकीमुळे त्याला लाभ दिला जात नाही ती चूक आता महाराष्ट्र सरकारने डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवरती प्रदर्शित केलेली आहे आणि सांगितलंय की कोणत्याही बांधकाम कामगाराने ही चूक करू नये। ही चूक केल्यामुळे त्यांचे जे क्लेम आहे ते क्लेम या ठिकाणी डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात येत आहेत आणि त्यांनी सांगितलंय की तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुक्या टाळायच्या आहेत हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे की तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे की जेणेकरून तुम्ही भरलेला फॉर्म हा अस्वीकार होणार नाही, 100 आणि 1% स्वीकारच होईल। कारण मित्रांनो, मी माझ्या हाताने खूप सारे विद्यार्थ्यांचे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत इंजिनिअरिंगचे, फार्मसीचे, MBBSचे किंवा 12वी पासून 1ली पर्यंतच्या शिक्षणाचे संपूर्ण फॉर्म भरलेत आणि त्यामध्ये आतापर्यंत एकाही कामगाराचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी अस्वीकार झाला नाही। काही बांधकाम कामगारांकडे कमी कागदपत्र होते, त्यांना मी ऑप्शनल कागदपत्र सांगून देखील त्यांचे फॉर्म व्यवस्थितरित्या अस्वीकार करून घेतलेत आणि हे कुठलाही एजंट पद्धतीने नाही, मी कुठलाही एजंट नाही, मी फक्त आणि फक्त तुम्हाला एक गाईड करण्याचं काम करतोय आणि मी एजंट या सिस्टमचा तर निषेधच करतो। कोणीही एजंटचा फायदा घ्यायचाच नाही, एजंट कोणीही लावायचं नाही। एजंट तुमच्याकडून फक्त पैसे उकळण्याचंच काम करतो आणि या योजनेतून फक्त कामगाराच्या मुलांसाठी लाभ द्यायचा आपल्याला ठरवलेला आहे। पण या ठिकाणी एजंटचंच घर भरतंय। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वेळोवेळी सांगत असतो की तुम्हाला फॉर्म कसे भरायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला खर्च आहे तो फक्त आणि फक्त ₹1 येणार आहे आणि ₹1 खर्चामध्येच तुम्ही तो फॉर्म अप्रूव्ह करू शकता। आता मी माझ्या लॅपटॉपवरती कामगारांचे फॉर्म भरतो, त्याचे फक्त आणि फक्त ₹100 घेतो आणि त्या ₹100 मध्ये त्यांचा फॉर्म स्वीकार करून देण्याची देखील खात्री घेत असतो।
पण मित्रांनो यासाठी काय असायला पाहिजे, तुमचे जे कागदपत्रे आहेत ते कागदपत्र व्यवस्थित असायला पाहिजे. आता काही जे काही कामगार असतात त्यांचे कागदपत्र काही तुटके फाटके किंवा काही कागदपत्र अवेलेबलच नसतात, तर त्याला काही ऑप्शनल कागदपत्र असतात. पण बाकीचे जे तुम्हाला तुमचे एजंट असतील किंवा सायबरवाले असतील, तुम्हाला ते ऑप्शनल कागदपत्र सांगत नाही आणि त्या कागदपत्रांच्या नावाखाली मोठी रक्कम तुमच्याकडून उकळण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, मी तुमच्या संग असं काहीही करत नाही. तुम्हाला YouTubeवरती फक्त मार्गदर्शन करतो की तुम्ही तुमच्या हक्काचा पैसा कसा मिळवायचा आहे. जर तुम्ही खरंच बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही खरंच कष्ट करून तो क्लेम भरला असेल, तर तुम्हाला त्या क्लेमचा फायदा ₹1मध्येच झाला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना काय करायचं आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा यामागील जितके बी व्हिडिओ बनवले त्या संपूर्ण व्हिडिओजमध्ये बांधकाम कामगार शिष्यवृत्तीचा पहिलीपासून ते तुमचं शिक्षण संपेपर्यंत एक फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते दरवेळी सांगत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ संपल्यानंतर आपले काही मागचे व्हिडिओ ते देखील पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये कळून जाईल की तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट्स काय असतात. पण मी तुम्हाला आता चालूमध्ये जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते भरल्यानंतर फॉर्म स्वीकार होतोच 100%. 100% म्हणण्यापेक्षा 99% फॉर्म स्वीकार होतोच. त्या कागदपत्रांची नावं मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि फॉर्म भरण्याची पद्धत देखील समजून सांगणार आहे. आता सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही हा जो बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा फॉर्म आहे तो कोणाकडे भरणार? सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, कोणाकडे भरणार? जर तुमच्या मुलाकडे मुलीकडे लॅपटॉप असेल तर तुम्हाला तो फॉर्म घरीच भरायचा आहे, कुठेही जाण्याची गरज नाही. पण तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडून हा फॉर्म चुकला जाईल किंवा तुमच्या घरी लॅपटॉप नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा सायबर सेंटरमध्ये जायचं आहे किंवा सेतूमध्ये जायचं आहे, ज्यांनी या अगोदर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल. ज्यांनी या अगोदर भरला नसेल त्यांच्याकडे शक्यतो जाण्याचा प्रयत्न नका करू, कारण त्यांना या ठिकाणी कोणती स्कीम निवडायची, कोणता डॉक्युमेंट कसा अपलोड करायचा याबद्दलची काहीच माहिती नसते आणि ती माहिती चुकवल्यामुळेच त्यांना त्या योजनेपासून बाद केलं जातं. सायबर सेतूच्या एका चुकीमुळे अख्खा बांधकाम कामगाराचं ते वर्ष आहे ते पाण्यामध्ये जातं आणि त्याला योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या दुसऱ्या बांधकाम कामगारांना विचारायचं आहे की त्यांनी कुठं फॉर्म भरला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी भरलाय तुम्ही त्याच ठिकाणी भरायचा किंवा ज्या ठिकाणी बांधकाम कामगारचं सेंटर आहे त्याच्या आजूबाजूला सेतू, झेरॉक्सचे दुकान अशा प्रकारचे काही दुकानं असतात किंवा जिल्हा सुधार केंद्राच्या आसपास देखील अशी काही सेतू सायबर असतात ज्या ठिकाणी फॉर्म भरले जातात. तुम्ही त्या ठिकाणी देखील भरू शकता. आता फॉर्म भरल्यानंतर तुमच्या पसंतीची एक तारीख निवडायची. आता पसंती म्हणजे तुम्हाला जो नंबर आवडतो तो नंबर नाही, ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळणार आहे, ज्या दिवशी तुम्हाला कामावरून सुट्टी आहे, अशा दिवसाची तुम्ही ती तारीख निवडायची, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे असतील त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. आणि तुम्ही काय या ठिकाणी दक्षता काय घ्यायची, की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जे कागदपत्र टाकले होते त्यापैकी एक ना एक कागदपत्र तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या दिवशी घेऊन जायचंच आहे. त्यामधील एकही कागदपत्र, समजून घ्या, एकही कागदपत्र जर तुम्ही घरी ठेवला किंवा गहाळ केला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल केलं जाणार नाही आणि तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये टाकला जाणार नाही. त्याला डायरेक्ट या ठिकाणी डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करताना महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय आहेत तुमचं, या ठिकाणी बोनाफाईड एक महत्त्वाचा डॉक्युमेंट्स असतो. आता मी तुम्हाला वरच्यावरती सांगून देतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बोनाफाईड हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे. त्यानंतर तुमचा ID कार्ड या ठिकाणी महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. त्यानंतर तुमचं जे मार्कशीट असणार आहे ते मार्कशीट, आता इंजिनिअरिंगला असाल किंवा फार्मसीला 12वी नंतरचं शिक्षण घेत असाल तर मार्कशीट मिळायला थोडासा वेळ लागतो. ते नसेल तरी चालेल, पण असेल तर ते टाकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कॉलेजचा जो मोबाईल नंबर असेल, कॉलेजचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर एक महत्त्वाचा आहे. आणि कॉलेजचा जो ऑफिशियल ईमेल ID असेल, कॉलेजचा ऑफिशियल ईमेल ID देखील या ठिकाणी लागणार आहे. हेच 2-3 कागदपत्र महत्त्वाचे आहेत जे की तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट जो तो म्हणजे बँक खातं. आणि खूप सारे लोक या ठिकाणी चुकी करतात. मित्रांनो, तुम्ही ती चुकी करायची नाही. ती चुकी काय आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून घ्या आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, माझी तब्येत खालावलेली आहे तरी देखील मी तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे. कारण जून जुलैमध्ये नवीन फॉर्म सुरू होणार आहेत आणि जर तुम्ही चुकी केली तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. फुकट तुमचा टाइम जाईल, पैसे जातील, वेळ जाईल.
यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगतोय, चुकीचे बँक खाते टाकल्यामुळे तुम्हाला तुमचा लाभ दिला जाणार नाही. आणि जर चुकीचं बँक खातं तुम्ही अपलोड केलंय, फॉर्म भरलाय, चुकीचं खातं भरलंय, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण ते सांगण्या अगोदर तुम्हाला बँक खातं कोणाचं अपलोड करायचं या ठिकाणी सर्वात अगोदर समजून सांगतो. आता मागच्या वर्षीपासून 60 ते 70% लोक हे बँक खातं विद्यार्थ्याचं अपलोड करतात. विद्यार्थ्याचा अपलोड कोणीही करू नये. विद्यार्थ्याचा अपलोड केल्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो दिवसांदिवस पेंडिंगमध्येच राहत आहे आणि त्याला पेंडिंगमध्येच जे अधिकारी आहेत ते ठेवतात आणि एके दिवशी सगळ्यांना डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करून टाकतात. तर तुम्हाला असं काहीच करायचं नाही. विद्यार्थ्याचं कोणीही बँक अकाउंट या ठिकाणी अपलोड करायचं नाही. कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातर्फे ही जी स्कॉलरशिप आहे ही कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिप सोबत या बांधकाम स्कॉलरशिपचा संबंध नाही. ही जी शिष्यवृत्ती आहे ती फक्त आणि फक्त कामगारांच्या मुलांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी एक लावलेला हातभार आहे महाराष्ट्र सरकारकडून. जर तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून, शाळेकडून, युनिव्हर्सिटीकडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप तुमच्या बँक खात्यात मिळत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. ती जरी मिळत असेल तरी ही मिळणार आहे जर तुमच्या वडिलांचं किंवा आईचं बँक खातं किंवा त्यांचं जे स्मार्ट कार्ड असणार आहे ते रिन्युअल चालू असेल आणि तुम्ही त्या संबंधित फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणारच आहे. तुमच्या या कामगार स्कॉलरशिपचा तुमच्या शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी या कुठल्याही स्कॉलरशिपची कुठलाही संबंध नाही. तुम्हाला तिकडून भलेही लाख रुपये स्कॉलरशिप येत असो, पण या ठिकाणी तुमची जी हक्काची 5-10 हजार रुपये, लाख रुपये, 60,000 रुपये, 25-15,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला महाराष्ट्र सरकार देणारच आहे. यामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळे तुम्ही या भ्रमात राहायचं नाही की आम्हाला दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ मिळतोय तर आम्ही या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा की नाही, फॉर्म भरायचा की नाही. जर तुमचे आई वडील कामगार असतील, त्यांचं रिन्युअल चालू असेल तर तुम्ही 100% बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिल्या जाणारा या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा आहे, म्हणजे घ्यायचाच आहे. आणि हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळालेच पाहिजे. कुठल्याही एजंटला यामधून एकही रुपया मिळाला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन करतोच ना की तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे, कोणाकडे भरायचा आहे, कसं काय करायचं आहे, कोणती स्टेप झाल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतोय. मग तुम्ही एजंट का लावताय? एजंट लावल्यामुळे जे कामगार गरीब आहेत ज्यांच्याकडे एजंटला त्यांची घूस देण्यासाठी पैसे नाहीत अशांचा या ठिकाणी तोटा होतोय. तर कोणीही एजंट लावायचा नाही, आपल्या स्वयं हिमतीवरती फॉर्म भरायचा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही जर चुकीचे बँक खाते टाकलं असेल तर काय करायचं आहे. आता सगळ्यांना तुम्हाला जर माहिती असेल, जर तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही या ठिकाणी आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही फिल केलाय म्हणजे संपूर्ण भरलाय. पण तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना एक छोटीशी चुकी झाली आहे. ती चुकी कोणती? तुम्ही चुकीचं बँक खातं या ठिकाणी अपलोड केलेलं आहे आणि तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंय की आपण चुकीचं बँक खातं टाकलेलं आहे. तर आता काय करावे? आपल्याला या फॉर्मचा रिजेक्ट तर होणार नाही ना, डिसअप्रूव्ह तर होणार नाही ना, या योजनेपासून आपल्याला वंचित तर ठेवलं जाणार नाही ना, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या डोक्यात येत असतील. पण त्या सर्व प्रश्नांचं मी एकच उत्तर देणार आहे आणि त्या एकच उत्तरामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. माझ्या लाडक्या कामगार मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना चुकीचं बँक खातं म्हणजेच त्या विद्यार्थ्याचं बँक खातं टाकलं असेल तर तुम्हाला या योजनेपासून हे जो तुम्ही क्लेम भरलाय त्या क्लेमचा लाभ दिला जाणार नाही. कारण या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला बांधकाम कामगाराचंच बँक खातं या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. जर तुम्ही चुकून त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या मुलीचं या ठिकाणी बँक खातं टाकलं असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये टाकला जाईल आणि पेंडिंगमध्ये टाकून त्याला डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात येईल. तुम्हाला त्या क्लेमचा लाभ मिळणार नाही. तो क्लेम कधीच ॲक्सेप्ट होणार नाही. त्याला अस्वीकार आणि अनॲक्सेप्टच केलं जाणार आहे. मग आता तुम्ही काय करायचं? त्याला एडिट करायचं का? मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे ते देत नाही. तुम्हाला या ठिकाणी बँक अकाउंट एकदा क्लेम भरल्यानंतर एडिट करता येत नाही. ज्यावेळेस तुमचा जो क्लेम आहे, तुम्ही भरलेला जो क्लेम आहे तो ज्या वेळेस या ठिकाणी डिसअप्रूव्ह केला जाईल किंवा अस्वीकार केला जाईल, त्या अस्वीकार केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज पाठवला जाईल की कशामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार केलेला आहे. आता तुम्हाला ते कारण समजून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन क्लेम किंवा नवीन फॉर्म किंवा नवीन अर्ज भरायचा आहे
आणि तो नवीन अर्ज त्याचा तुम्ही डबल भरू शकता. तुमचा चुकून जर रिजेक्ट होत असेल तर तुम्ही खूप वेळा फॉर्म भरू शकता. पण फॉर्म भरताना तुम्ही चुक्या सुधारायच्या आहेत, त्याच चुक्या करायच्या नाही. ज्या चुक्यामुळे तुमचा फॉर्म सर्वात अगोदर डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात आला होता, तुम्ही ती चुकी समजून घ्यायची आहे आणि नवीन फॉर्म भरताना ती चुकी करायची नाही, की जेणेकरून तुमचा ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरताल त्यावेळेस तुम्हाला त्या भरलेल्या क्लेमचा किंवा अर्जाचा जो 100% लाभ आहे तो लाभ दिला जाईल. आता मित्रांनो, मी तर तुमचे संपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण ते केव्हा दिलं जाईल? ज्यावेळेस तुम्ही या व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, त्याच वेळेस तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा क्लेम भरून त्याचा 100% लाभ कसा घ्यायचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. यानंतर देखील आपल्या चॅनलवरती महत्त्वाची व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलवरती असेच कायम राहा आणि आपल्या चॅनलवरती तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटूया अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.